धीरज परदेशी हत्याकांडावरून नवा राजकीय संघर्ष. आमदार संग्राम जगतापांच्या नार्को टेस्ट करा, किरण काळेंची मागणी. अहिल्यानगरमधील धीरज परदेशी हत्याकांडाला आता एक नवं राजकीय वळण मिळताना दिसत आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते किरण काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देत आमदार संग्राम जगताप यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. एवढंच नाही तर या प्रकरणातील कथित पाकिस्तान कनेक्शन तपासण्यासाठी NIA आणि ATS चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मात्र या मागणी मागचं राजकीय गणित नेमकं काय? धीरज परदेशी हत्याकांडानंतर अहिल्यानगरमध्ये राजकीय वातावरण आधीच तापलेलं आहे. एक बाजूला पोलीस तपास सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला तपासावरून आणि नेत्यांच्या वक्तव्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप आणि आमदार अक्षय कर्डिले यांच्या आवाहनावरून रास्ता रोको आयोजित करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात कार्यक्रमाच्या ठिकाणी राजकीय सभा झाली आणि माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती, असा आरोप किरण काळे यांनी केला आहे. या उलट पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत संभाव्य अनुचित घटना टाळल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांचे कौतुक करण्यात आल्याचे या वृत्तात नमूद केले आहे. म्हणजेच या संपूर्ण प्रकरणात एक महत्वाचा प्रश्न समोर येतो: राजकीय आरोप किती आणि तपासातील तथ्य किती? परदेशी हत्याकांडातील आरोपीचे पाकिस्तान आणि फिलिस्तीनशी संबंध असल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप आणि संग्राम भंडारे यांनी केल्याचे म्हटले आहे. मात्र हा आरोप खरा असल्याचे त्याचे ठोस पुरावे तपास यंत्रणेसमोर ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे आणि म्हणूनच NIA आणि ATS सारख्या केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे. त्यामुळे एकाच प्रकरणात राजकीय नेत्यांच्या आणि भूमिका वेगवेगळ्या दिशेने जाताना दिसत आहे. याच दरम्यान अहिल्यानगरमध्ये हिंदूंची घरे जाळून बळकावली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र या आरोपांबद्दल अद्याप ठोस माहिती समोर आलेली नसल्याचे वृत्तात नमूद केले आहे. त्यामुळे आता तपासाचा केंद्रबिंदू एका व्यक्तीभोवती न राहता अनेक प्रश्नांभोवती फिरताना दिसत आहे. धीरज परदेशी हत्याकांडाचा खरा तपास कोणत्या दिशेने जातोय? पाकिस्तान किंवा परदेशी कनेक्शनचा आरोप कितपत खरा आहे? राजकीय नेत्यांनी केलेल्या आरोपांना तपासातून काय आधार मिळतो? आणि सर्वात महत्वाचा म्हणजे या प्रकरणाचा वापर राजकीय संघर्षासाठी होतोय की खरोखरच काही गंभीर धागेदोरे तपास यंत्रणेसमोर आले आहेत? याच प्रश्नाची उत्तरं आता पोलीस तपास, उपलब्ध पुरावे आणि अधिकृत चौकशीतून स्पष्ट होणार आहेत. दरम्यान नार्को टेस्ट, NIA आणि ATSच्या चौकशीच्या मागणीमुळे परदेशी हत्याकांडाला राजकीय रंग देण्याचा आणि गडद झाल्याचे चित्र झाले. अहिल्यानगरमध्ये सध्या गरज आहे ती आरोप प्रत्यारोपांची नव्हे तर निष्पक्ष तपासाची आणि समोर आणण्याची. कारण या प्रकरणाला न्याय मिळण्यासाठी तपास पारदर्शक असणे जितके महत्वाचे आहे, तितकेच अप्रमाणित आरोपांमुळे सामाजिक वातावरण आणखी बिघडणार नाही याची काळजी घेणेही आवश्यक आहे. परदेशी हत्याकांडातील सत्य नेमके काय? नार्को टेस्ट आणि NIA आणि ATS चौकशीची मागणी कुठपर्यंत जाते आणि या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण किती मिळतो याकडे आता संपूर्ण अहिल्यानगरचे लक्ष लागले आहे. झीरो न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.